आसामच्या जनतेला मनापासून धन्यवाद देतो. त्यांनी हिस्टॉरिक हॅट्रिक केलेली आहे आणि हेमंत बिस्वा शर्मा जींना दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ उद्या घेत आहेत. त्यांचं अभिनंदन करतो. एक डायनामिक विजनरी लीडर म्हणून हेमंत जींनी काम केलं आणि या आसामचा विकास केला. डबल इंजिनच्या सरकारने या ठिकाणी विकासाचं काम केलं, प्रगतीचं काम केलं. शिक्षण क्षेत्र, आरोग्य क्षेत्र, लाडकी बहीण योजना, अरुणोदय योजना अशा योजना देखील या ठिकाणी आल्या आणि म्हणून मी या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. लँडस्लाईड मॅन्डेट 102 सीट भारतीय जनता पक्ष एनडीएने जिंकलेले आहेत आणि त्याचबरोबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं अभिनंदन करतो. त्यांनी जे विजन ठेवलं, सबका साथ सबका विकास, आणि या देशाला पुढे नेण्याचं, देशाला आर्थिक महासत्ता बनवण्याचा संकल्प केलेला आहे. देशाची आर्थिक ताकद वाढवण्याचं काम केलेलं आहे. देशाला प्रगतीपथाकडे नेण्याचं काम केलं आहे. त्यांचंही मी अभिनंदन करतो. आणि केंद्रीय गृहमंत्री अमित भाई यांनी जसं पश्चिम बंगालमध्ये रणनीती, चाणक्य नीती सफल झाली, तसंच या आसाममध्ये देखील यश मिळालं, विजय मिळाला आणि म्हणून अमित भाईंचं देखील मनापासून अभिनंदन करतो. सगळ्यात महत्त्वाचं इथल्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो, जे अतिशय मनापासून ज्यांनी काम केलं आणि या आसामच्या जनतेला जे विकासाचा मार्ग दाखवला, त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. आई कामाख्या देवीचा आशीर्वाद या सरकारच्या पाठीशी होता आणि आमचं महाराष्ट्र आणि आसामचं नातं जे आहे ते देखील खूप जुनं आहे. 4 वर्षापूर्वी आम्ही इथंच याच रॅडिसन हॉटेलमध्ये होतो आणि हेमंत जी मुख्यमंत्री होते त्यांनी आणि त्यांच्या टीमने आम्हाला खूप मदत केली, सहकार्य केलं, योगदान दिलं आणि इथूनच आम्ही जाऊन महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार, लोकांचं सरकार, जनतेच्या मनातलं सरकार स्थापन केलं आणि महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्याचं काम केलं आणि म्हणून कामाख्या देवीचा आशीर्वाद आम्हालाही त्यावेळेस मिळाला आणि आता या सरकारला देखील मिळतोय. या राज्याचं भरभराट होईल, विकास होईल, प्रगती होईल. या राज्यामध्ये सुरक्षा व्यवस्था, कानून व्यवस्था, या राज्यातल्या माता भगिनी यांचा विकास, या राज्यातल्या शेतकऱ्यांचा विकास, या राज्यातल्या कष्टकऱ्यांचा विकास, सगळ्यांनाच न्याय मिळेल आणि डबल इंजिनचं सरकार या ठिकाणी राज्याला विकासाकडे घेऊन जाईल आणि म्हणून मी पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो.